मी कारलेकर बोलतोय. हे 5 दिवशी मी मुंबईला कॉल मागितला होता. हो अर्जंट 10-15 मिनिटात वेळ लावा होता. नंदन बेडवलकर किंवा मिसेस बेडवलकर कोणीही चालेल. ओके ओके जरा स्वतः लक्ष देणं साहेब. इट्स व्हेरी व्हेरी अर्जंट. लाईट बिघडली होती. 10-15 मिनिटात होईल चालू असं म्हणते. जरुरीच्या वेळी यांच्या राणी कशा बिघडलेल्या असतात. तरी नशीब धर्माची वस्ती पोलिसांकडे पुन्हा एकदा विचारून पहा. असं म्हणते. हॅलो पोलीस ऑफिस जाधव साहेब आहेत का? हॅलो इन्स्पेक्टर साहेब. हो मी कारलेकर बोलतोय. काही तपास लागतोय का? अद्याप काहीच नाही. हो हो मला कबूल आहे ते. हो आम्ही दोघं नाशिकला गेलो होतो ना. कदाचित रात्री गेले असतील. ओके ठीक आहे. सर्व स्टेशनांना आणि गावांना कळवलंय त्यांनी. सर्व बाजूकडून रिपोर्ट यायला थोडा अवकाश लागेल असं म्हणते. आपण रेल्वे स्टेशनवर सगळीकडे पाहिलं. सगळीकडे विचारपूस केली आणि तिकीट मास्तर ते तर आपण चांगले ओळखतात. त्यांना काही कळलं असतं तर त्यांनी नक्कीच आपल्याला कळवलं. हॅलो रंग बॉम्बे स्पीकिंग. हॅलो देखो नंदा तू बोलतेस का? मला नाही जमायचं. हॅलो हॅलो नंदा. अरे मी सुधाकर बोलतोय राहीनगरहून. अरे एक वाईट बातमी आहे रे नंदा. अरे आपण सकाळपासून घरातून नाहीसे झालेत रे. अरे आम्ही नव्हतो घरी. सकाळी विठोबाला पण सांगितलं नाही त्यांनी. अरे कोणाला काहीच सांगितलं नाही त्यांनी. हो हो पोलिसात सांगितलं आम्ही. त्यात आम्ही तपास करतोय. अरे बघ तू परवा आला होतास ना तेव्हा तू स्वतः पाहिलंस ना. अरे पण कल्पनाच नव्हती काही. हो हे तेच फार कसले रे ते. अरे 15 दिवसात हा दुसरा प्रसंग. ठीक आहे आणि तिकडे आले तर फोन कर आम्हाला. काय सुहासने ध्यास घेतलाय? नको नको इकडे नको येऊस तू. तिची काळजी घे. आले तर फोन कर आम्हाला. ओके आज उद्यामध्ये जर तपास नाही लागला तर मला वाटतं आपणच मुंबईला जायला हवं. गाडी आली वाटतं. विठोबा ए विठोबा. हॅलो बाई साहेब. गाडी पाहिली तर एवढा वेळ काय होता गाडी पार्किंग करत होतास? कुठपर्यंत गेला होतास? 25 किलोपर्यंत गेलो होतो. 25 किलोमीटर. बरं ठीक आहे जा तू. काय करायचं कुठे शोधायचं आपण. मला तर काहीच सुचत नाही. विठोबा जी साहेब
बॅग घेऊन कुठे निघालास? नोकरी सोडली आहे मी. हो, आणि ही बॅग ही माझी आहे आणि आतले कपडेही. हवे तर सारी नोकरी करून दाखवतो. शुद्धीवर आहेस का तू? माफ करा बाईसाहेब, पण कुठे जाणार आहेस? आप्पासाहेबांचा शोध घेत गावोगावी फिरणार आहे. आमच्यापेक्षा जास्त कल्पना आहे का तुला आप्पाच्या शोधांची? माफ करा बाईसाहेब, हो, आपण आप्पासाहेबांकडे आपले वडील म्हणून पाहता, पण आम्ही राजाचे सम्राट म्हणून पाहतो त्यांच्याकडे. छत्रपती शिवाजी महाराज वारले ना, तेव्हा त्यांच्या जिथे त्यांच्या पुत्र्याने उडी मारली. बाईसाहेब, पुन्हा नातेवाईक किंवा त्यांच्या जवळच्या मित्रांनी किंवा मुलांनी घातली नाही. हे कायदे वेगळे, करार वेगळे, आणि पोलिसांचं म्हणाल ना तर त्यांना जमणार नाही ना, ते केवळ मलाही जमू शकतं. बाईसाहेब, शक्तीच्या सहानपणापेक्षा भक्तीचा मूर्खपणा एखाद्या वेळी यशस्वी होऊ शकतो. हे आपलं चोरी वाक्य, आणि अशाच चोरी करतो मी. आणि पोलिसांचं म्हणाल ना तर खरं सांगतो बाईसाहेब, चोराची पावलं चोराला ओळखू येतील, कारण मी एक नट आहे बाईसाहेब, तशी मला नटाची पावलं ओळखू येतील. त्याला जायचं असेल तर जाऊ दे. जाताना एवढा पुढचा विचार केला असं मला वाटत नाही. फार नाही, पण थोडा केलाय. फार विचार केला की माणूस जागच्या जागी फिरतो भोवऱ्यासारखा. खड्डा पडतो पण प्रगती मात्र होत नाही. हे वाक्यही तसंच चोरलेलं आहे. दुपारपर्यंत वाट पाहिली, मग ठरवलं आता वाट पाहण्यात काहीच अर्थ उरलेला नाही. आपल्याशी बोलणं केलं, नंतर कळवणकर साहेबांना फोन केला. त्यांनाही सांगितलं की नाटकात काम मी करणार नाही. त्यांनाही आनंदच झाला, कारण त्यांच्या मेव्हण्याला हे काम करायचं होतं. तेव्हा आता काहीच पाश उरले नाहीत. आपल्या कृपेने थोडीफार रक्कम आहे माझ्याजवळ, ती संपेपर्यंत गावोगाव फिरणार आहे. आणि हो, आप्पासाहेबांचा शोध लागल्यावर तुम्हाला कळवेल, आणि नंद्या साहेबांनाही. येतो मी. बाईसाहेब, आपण मला सांभाळून घेतलं त्याबद्दल मी आभार आहे. नमस्कार करतो. येतो मी. हॅलो, इन्स्पेक्टर साहेब, जाधव साहेब, फोटो हवे? बरं बरं, ठीक आहे, ताबडतोब घेऊन येतो. इन्स्पेक्टर साहेबांनी मला कचेरीत बोलवलंय, मी त्यांना भेटून येतो. हा चल. सावकाश जा, माधव येणार आहे. सावकाश जा. नसतेस घरी तुझे जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तुझे जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो. नसतेस घरी तुझे नभभाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो. नभभाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो. ही धरा दिशाहीन होते, ही धरा दिशाहीन होते, कंचन पोरका होतो.
असतेस घरी तू जेव्हा नव्याचे 9 दिवस संपून गेले आहेत. आता फक्त आपणच एकमेकांसाठी उरलो. मोरवाडीला गेल्यावर सुख समाधानाने देव उभं करून माझ्या देवासाठी हे सारं अमंगल स्वप्न आपण विसरून जाऊ. माझी खूस वाज राहिली असं समजेल मी. आप्पा, आपले चिखलाचे पाय आमच्या गालीच्यावर आणून आमचे संसार मलिन आणि अमंगल करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मी हजारदा तुमच्या पायावर डोकं ठेवी, पण माझ्या संसाराचा आणि शारदेचा बळी तुमच्या पायावर देणार नाही. आप्पा, मी बेलवलकर नाही, कारलेकर आहे. त्यांचे पैसे होते ते. चोरी करून तुमचं आणि माझंही तोंड काळं केलात तुम्ही. आप्पा, तुम्ही चोरले पैसे. तुम्हीच चोरले, तुम्हीच चोरले, तुम्हीच चोरले. मला आता हे सहन नाही होत. नाही सहन होत आहे मला. आपण मोरवाडीला जाऊ. छातीत कळ येते माझ्या. ऐक ऐक ऐक. सरकार 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 कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कुणी घर देतं का? घर तुफान भिंती वाचून शपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून जंगलात येतंय. इथून कुणी उठवणार अशी जागा ढूंढतंय. कुणी घर देतं का? घर तू पणाला माल नको, तैली मधली भेट नको, राजवाडा नको, पदवी नको, महाल नको. एक हो लहानचं घर पंख मिटून पडण्यासाठी. आणि खरं सांगतो बाबांनो, सरकारला एक तुळशी वृंदावन हवंय मागच्या अंगणात. सरकारसाठी. सरकार सरकार सरकार. कोण? पाऊस पाणी कशा काही बसणार आहे इथं? वाट चुकली आहे जणू. नाही, मी वाट चुकलो नाहीये. मी वाट पाहतोय. मी वाट पाहतोय माझ्या बायकोची. सरकार म्हणतो मी त्यांना. नाही, ती नाही मागे राहिली. मीच मागे राहिलोय. पण पुढे गेली ना तर ती मागे आल्याशिवाय राहणार नाही बाबांनो. मागे आल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबांनो, एक तुळशी वृंदावन बांधून व्हायचंय. सरकार सरकार सरकार. जरा बाबा, ती इकडे त्या मेरापाशी आमचं झोपडं आहे. आमच्या बरोबर चल तिकडं आणि सुखाना
आमच्या बरोबर चल तिकडं आणि शेकाजवळ चुकाना बस थोडा वेळ. कोणी आलं गेलं तर पोरं पातील वाटेकडं. हो बाबा. असा पाऊस वरात इतर रानात बसू नको बाबा. आभाळ भरून आले पुन्हा. की कुठं त्याचा नियम नाही. जरा इसावा घे. चल आमचा संग. 2 घास खा आणि बायको आली की निघून जा. कुठं जायचंय तिकडे जा. बायको आल्यावर अरे बाबा नो, ती आता परत यायचीच नाहीये. अरे देवाच्या घरी गेलेल्या माणसानं पृथ्वीवर कधीही येता येत नाहीये. आणि परत यायचं कशासाठी? काय आहे असं पृथ्वीजवळ? एकदा नक्षत्राच्या सभेमध्ये पृथ्वीला विचारलं, तुझ्याजवळ असं काय आहे? एवढं मोठं 5.5 फूट भलं मोठं झुरळ होत ते. त्या पृथ्वीला बिचारा कळालंच नाही माणसाचा झुरळ केव्हा झालं ते. तू नाही येत घरी? नाही. आमच्या बरोबर चल घरी. पाणी पडायला लागले. बघ बघ पाणी पडतंय. हे गोंगडा घे आणि घरी चल. घरी गाव सुकान मीठ भाकरी खा 2 दिवस. मग जा कुठे जायचं आपल्या पोरा बाळात. अहो, तुम्ही भली माणसं आहात. पण जा बाबा ना. जा तुम्ही जा. सुखाने आपल्या घरी जा बाबा ना. नाहीतर या जंगलामध्ये भुता असतात ना, दिवस मावायला की वाटा गुंडाळून टाकतात. मग ठेवून देतात कुठेतरी. पण आपल्याला वाटतं जा बाबा ना. जा इथून जा. आणि हे पहा, तिकडे गेल्यावर त्या माणसाला सांगा पुण्यात आले आता. जा बाबा. आणि तिकडे गेल्यावर ते माकड आहे ना, माकड. हा, ते माकड नवल आहे. अजून तुमच्या कानावर आलं नाहीये. अरे विराट आकाशा पुढे एक उभं राहून एक माकड बयाना काटकट इतकं चेष्टा करतोय. नाही, तुम्हाला नाही माहित? जा बाबा नो. जा बाबा. नाही येत ना? तर लक्षात ठेव, तू नाही येत बाबा. जातो. जा बाबा जा. आणि माकडाला सांगा काय पण कर, देवाला रडू नको. देवाला रडवलं ना तर पृथ्वी वाहून जाईल. सावध राहा. जनावर मोकाट सुटले. सावध राहा. देवळं पडू द्या, इमारती कोसलू द्या, मंदिरं पडू द्या, फुलबागा जळू द्या. सावध राहा. पण ते मूल पडलंय ना, एक माणसाचं मूल, गुलाबी रंगाचं गोजीरवान मूल आकाशाकडे पाहून हसतंय. सूर्याचं किरण अंगावर घेतोय, हात नाचवतोय. बाबा नो, तेवढं मूल मात्र सांभाळ. सावध राहा.
सावध राहा, सावध राहा. राजा, राजा, बस इथे कट्ट्यावर जरा वनवन वनवन फिरतोस आणि डोकंही फिरून घेतोस ते नाही चालत का बाबा. बस इथं. राजा बसलो इथं, चालेल ना राजा? अरे कुणी रागवणार नाही ना बाबा? हे आपलं राज्य आहे, हा रस्ता आहे, कुणाच्या बापाची खात्रीशीच नाही. आपलं राज्य आहे बाबा. जर का तुला कुणी हटकलं तर थोबड फोडून टाकील साल्याचा. राजा, राजा, राजा असं रागवू नको ना राजा. राजा तू रागवणार बाबा? हे साले गुबगुबीत घरात राहतात कबुतरांसारखे आणि आम्ही रस्त्यावरती टेकलो लाथा मारायला येतात. का नाही रागवायचं? मरू दे वैताग साला. बाबा तू सिगरेट पितोस? हो 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 राजा. ठीक आहे पितो. दे दे राजा दे दे. धर्मात आहे बघ. हो हो राजा. चार झुरके मार तेव्हा मी पॉलिश मारते बुटांना. राजा उशीर झाला तर तो पकडवाला बोंबले साला माझ्या नावानं. बाबा तू आता कुठे जायचं नाही बघ, इथेच बसून राहा. नाही जात राजा. राजा अरे मागे ही इमारत कसली रे? कसली आहे इमारत? ते होय, हा ते बाबा थिएटर आहे नाटकाचं. बहुत लोक आते इधर, पण सगळे माडीवाले आणि गाडीवाले. बाबा हा खेळाचे दर तसे असतात, पण हिम्मत करून नाटक काय चीज असते ना हे पाहायचं आपल्याला एकदा. बाबा हा तू कधी नाटक पाहिलायस का? राजा अरे नाटकाशिवाय दुसरं काहीच पाहिलं नाही, त्यामुळे हा सगळा घोळ झाला आहे. राजा हा बाबा कोणता खेळ लागलाय रे राजा? कोण? खेळाचं नाव हो
ती बघ तिकडं मोठी पाठी लागले. हा बघ वाचून सांगतो. हो. डबल काढलं चालेल ना. त्याच्या बापाला तरी वाचतं काय डबलला. उद्याच्या खेळाचं नाव आहे ते चुकलं साला. श्रीधर लिहायचं सोडून श्रीधर लिहून ठेवलंय. बाबा परवा इथे खेळ लागला होता. काय फरमास नाव होतं खेळाचं. बायकोचं तुटलं आणि नवऱ्याचं फावलं. ऐसी टायटल होना चाहिए. बाबा या नाटकाची स्टोरी तुला ठाऊक आहे का? हो, फार वाईट स्टोरी आहे रे. अरे अथल्लो नावाचा एक जंगली माणूस होता. डबल ना. हो, डबल लग्न. फार शूर धाडसी होता तू. सच्चा आणि दिलदार होता. रोम नावाच्या देशाचा राजा होता तो. नाही नाही नाही, अरे त्या रोम राजाचा सेनापती होता तो. रोमचा राजा सीझर. श्रीधर नाही. नाही नाही, सीझर. बरं दे म्हणजे आम्हीच काढू. राहू दे. राजा पुढे काय झालं. अरे त्या अथल्ल ना त्या श्रीमंत सरदाराच्या मुलीशी लग्न केलं चोरून, बापाला न विचारता. बरोबर म्हणजे बाहेरच्या बाहेर लाईन मारली म्हणायची. अरे पुढे लग्न झाल्यावर त्याला बायको संबंधी संशय यायला लागला. का शिना निघाली की काय? नाही, ती बिचारी सती सावित्री होती. साध्वी होती बिचारी. पण त्याच्या एका मित्रानं त्याच्या मनात विष काळवलं. त्याला वरचा उद्धाही मिळवायचा होता आणि मालकीनी. साला हे सगळे विलन नुसतं ठेचले पाहिजेत. नुसत्या भानगडी करतात लेखाचे. बाबा नाटकाच्या इंटरव्ह्यूची घंटा झाली. पाहतो एखादी गिराईक मिळतं का? तू इथेच बसून राहा. आता येतो मी. जाऊ नकोस हा बाबा. बाबा येतो मी. होय जा. नाटकाचा हिरो. अरे हे कटिंग सलून मध्ये वास आल्याबरोबर स्टेजवर घेऊन येणारा. तू गणपतरावला पाहतोस का? कोण? गणपतराव जोशी? जोशी कोणाला माहित आहे? मी गणपतराव तर म्हणतोय. अरे त्याने त्याजवळ पाहून टाकला की आपले घनघोट जंगल मानामध्ये शिरत असे. तो संतापाने उचलला की स्टेजवर पेट्रोलची वाकार धडाडून पेटले. तो तिन्ही सप्तातून तिच्यासारखा धावणारा सोन, काळजात घुसणारा अभिनय. अरे गणपतरावने नुसती मूठ आवडली की आपलं प्राण त्याच्या पुढे अटकले असं प्रसंगाला वाटायचं. सुखात नाही, सुखात नाही. कुठे तो गौरी शंकर आणि कुठेही वारूला. हा 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 वयाचा परिणाम आहे साहेब. एकदा 50 उलटली की माणसाला आपल्या पाठीमागे सगळे गौरी शंकरच दिसायला लागतात आणि पुढे वारुल. तू कधी गणपतराव पाहिलं होतस का? नाही. त्यांच्या सुरत कसा कसा बघताय ऐकले आहे.
तो म्हातारा तिथं बसला आहे ना, असा चेहरा मोडा आणि अशीच अंगाळाट. तरी नटसम्राट. अरे हा रस्त्याचा काय रे, तो रणभूमीचा राजा होता. फक्त साधारण सौम्य लक्षात घे. घेतलं. आता जाऊया. चला, दुसरी घंटा झाली. चला. हे घ्या म्हातारे बाबा. द्या बाबा. मेहरबानी आपली, मेहरबानी आपली. हो, तुम्ही माझ्याविषयी बोलत होतात. नाही आजोबा, आम्ही गणपतरावांच्या विषयी बोलत होतो. गणपतराव बेलवलकर. तुम्ही ओळखता त्यांना? हो, एकाच कंपनीत कामाला होतो आम्ही. गेला बिचारा. गणपतराव गेले? वर्तमानपत्रात आलेलं आठवतही नाही. कसं येणार? बातमीदार बातमी द्यायलाच विसरले. जाऊ देऊ, अगदी क्षुल्लक बाब आहे. अखेर मरण म्हणजे काय? एक तांब्याभर पाणी खऱ्या खोट्या अश्रूंचं. पैसा अडका असला की वारसांकडून वाव हा, आणि नसला म्हणजे नालचते. वर्तमानपत्रात एखादी काही चौकट, फार फार तर अग्रलेख. आणि खरं सांगतो बाबांनो, मेल्यावर आपण किती मरतो ना, हे जिवंतपणे माणसाला कळालं असतं ना, तर कोणी मरायला तयार झाला नसता आणि कोणी जगायलाही. बस, बेलवलकर गेला बिचारा. बरं झालं. म्हाताऱ्याच्या भ्रमातही शहाणपणा शिल्लक राहिला दिसतो. चला चला, आता एकत्र जायला आहे. आता आजच बातमी ऐकतोय. कसली? खातर जमा करून गेलो आहे. चला चला. बाबा काय म्हणत होते? राजा, भली माणसं आहे ती. गंमत केली मी त्यांची. अरे गणपतराव मेला म्हणून सांगितलं. अरे कोण झाला बेलवलकर? नट होता तो. गेला नाही तो? नाही, मला तरी कुठे माहीत. अरे मेला म्हणून सांगितलं. कोण जगतं आणि मरतं यांचा हिशोब फक्त त्या कावळ्यांनाच माहीत. पण राजा, भले लोक होते. हे बघ त्याने आम्हाला खायला दिलं. मला फेकून देते बाबा. अशा कोणाच्या उष्ट करकड्याची भीक घेत जाऊ नकोस बाबा. तुला भूक लागली असेल ना? हो ठीक आहे. हो राजा. आज फरमास हो भाऊ पापडे आणले हो तुझ्यासाठी. हो हो राजा. घे, खाऊन घ्या. हो हो राजा. राजा, राजा, अरे भूक केव्हा लागली कळत नाही. बाबा हा, तू माझं ऐकणार आहेस का? हो ऐकतो राजा. ऐकेल. बस राजा, राजा अशी आजपर्यंत आपल्याला कुणी हाकच मारली नाही. बस बाबा, हा. मग आज ठरलं. आज मी तुला माझ्या घरी घेऊन जाणार. राजा, राजा तुला घर आहे? अरे घर म्हणजे आज बॉम्बेवाल्यांचा आसमान महल आहे. तो रेल्वेचा पूल आहे ना, त्याच्या कमानी खाली. हा बाबा जागा आरामशीर आहे. आणि मी आपल्या वस्तीमध्ये शेरावत 25-30 लोक राहते दो बस्ती में. हा राजा. पण सगळे आपल्याला मानतात. राजा, राजा तुला मानतात? हा,
आपणही त्यांच्यासाठी 150-200 रुपये खर्च करतो. कोणाची चहा पाणी, कोणाची हातभट्टी, तर कोणाची पावरोटी. एक म्हातारी गाठी नाही आपल्या आसमान मिळाला, ती आपल्याला गरमागरम भाकरी करून देते. परवाच आज राज्याला पाशीलच तू. आपणही तिच्या भाकरीचे पैसे देतो आणि दवा पाणी करतो तिचं. त्याला पैसा काय करायचा आहे, घालायचा आहे. बाबा, माणसं तगवली पाहिजेत, माणसं तगवली पाहिजेत. पण राजा, राजा राजा किती चांगला आहेस तू. राजा राजा तुझे आई बाबा आहेत. बाबा, तुला तुझ्या पोराने टाकला तसा मला माझ्या आई बाबाने टाकला. राजा, आई बाबाने तुझ्या टाकला राजा. राजा, त्यांना माझ्या समोर घेऊन ये. एका एक तांबडी सोडून दे. बदमाश कुठले. बाबा, ते आहे 200 मैलावर आणि ते तरी काय करणार. 8 तोंड खाणारी आणि 4 हात कमवणारे. मी शाळा सोडली आणि एसटी बसवरती हमाली करायला लागलो, तरी बागेनच चला. एक दिवशी रागाच्या भरात बापाने लाथा मारून आणला. थेट निघालो, तोच मुंबईला आलो. आता कसे कमवतो 400-500 रुपये. राजा राजा राजा, तुला तुझ्या घरच्यांची आठवण येत नाही राजा. बाबा, चला वेळ कुणाला आहे आठवण काढायला. आता आपण सेपरेट झालो, मागचा रस्ता तुटला, आता मोर्चा रस्त्याचा विचार. राजा, हे सेपरेट होणं माणसाला जमलं पाहिजे. बाबा, तुमच्या शहाण्या सुरत्या लोकांचं हेच चुकतं. बाप, आई, भाऊ, बहीण, मामा, काका, तुम्ही सगळे एकमेकांच्या तंगड्या घालता आणि मोहरं पळायची गटपट करता. का गुत्या गुंतलायस ना तू, म्हणून तुझा डोका बनवतय ना बाबा. बघ बाबा, देव माणसाला या दुनियेत पाठवतो, पण अंक्याचा बाप म्हणून आणि तमक्याचा मुलगा म्हणून चिठ्ठ्या लिहून पाठवत नाही. काळजाच्या वाटेने येतील ते आपले, बाकी सब झुट साला वैताग. बाबा, आता तुला बरं वाटतंय ना. हो राजा, खूप खूप बरं वाटतंय. अरे तळघरातून बाहेर आल्यासारखं वाटतंय राजा. तळघरातून बाहेर आल्यासारखं वाटतंय. राजा, एकदम उजेड कमी झाला की मलाच काहीतरी. राजा राजा, हा नाटक संपलं हा म्हणून दिवे घालवले. म्हणून 8 वाजायला आले असतील. बाबा, हा, आता आपल्याला घरी जायला हवं. चल बाबा, चल राजा. चल. हॅलो बाबा, काळजाचा करार आहे आपला. हो हो राजा. आता तू कुठेही जायचं नाही, नाही वेडं वाकडं चालायचं नाही, नाही. चाल सोडून बोलायचं नाही. नाही. आरामानं वस्तीत राहायचं आणि मोठ्या हातानं वस्तीचा कारभार चालवायचा. हो. कबूल. हो कबूल राजा, कबूल. राजा, तू सांगशील ते करेन, तू सांगशील ते करेन. राजा, कोण आहेस तू? माझी नजर आता तुम्ही झाले रे. मी विचारतो, कोण आहेस तू?
माझा विठोबा म्हणजे हेमलेटच्या बाबाचं भूत. हा, हेमलेटच्या बाबाचं भूत. बाबा बाबा तू या माणसाला ओळखतोस? हो हो राजा, ओळखतो. अरे हा माणूसच आहे राजा. भूताचं काम करतो पण माणूसच आहे. अरे अरे काही भूत माणसाची काम करतात पण राजा हा त्यातला नाही आहे रे. हा मुळातच माणूस आहे. विठोबा, अरे अरे तू इथं कसा आलास आणि कशासाठी आला? आपण देव माझ्या नवसाला पावला. नाठाची पावलं नाठाला ओळखून मी मुंबईभर तुमचा माग पाडला. साहेबांना फोन करून बोलवलं. अहो 2 दिवस सर्वांनी मुंबई पालती घातली. आज मी थिएटर पाहायला सुरुवात केली. म्हटलं एखादी नाटकासंबंधी तुमची भेट होईल. अर्ध्या तासापूर्वी मी तुम्हाला तिकडे पाहिलं. एखाद्या वेळी वाटलं तुम्ही मला दाद देणार नाही. मी माघारी तुमचा पाठलाग केला आणि इथपर्यंत आलो. बाकी मंडळी येत आहेत. राजा राजा सर्व मंडळी येत आहेत. वापस आहे. अरे माझी ठमी पण आणि 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 खरं सांग सरकार, माझी कावेरी कावेरी. विठोबा, अरे अरे तू रडतो आहे. हा, मला आठवलं. माझी कावेरी आता जिवंत नाही आहे. हे परमेश्वरा, घोड्याला उंदराला जिवंत राहता येतं पण माझ्या कावेरीला नाही. सरकार सरकार सरकार. नाही नाही, ते आता परत कधीच येणार नाही. कधीच नाही, कधीच नाही. सरकार सरकार सरकार. बाबा बाबा, मागचा रस्ता तुटलाय. आता तू ध्यानात ठेव. पुन्हा तू त्या तलघरात शिरायला लागलाय. हे लोक तुला घरात नेतील आणि फाटक्या बसण्यात बांधून ठेवतील आणि तुझ्या डोक्याला पैदा करतील. बाबा, तो हवेसारखा मोकला राहशील तर चुकाने जगशील, नाहीतर चल. बाबा, आता कुठे जाऊ नकोस. नाही नाही राजा, आता कुठेही जाणार नाही. कुठेच नाही. आली आप्पासाहेब, गाडी आली. सर्व मंडळी आले. सर्वंट मंडळी येतात. राजा राजा राजा, मला पकडून ठेव. मला भीती वाटते. बाबा, मला भीती वाटते राजा. बाबा तू बस इथं, मी पाहतो. बाबा बस इथं. आजोबा, कुठे होता तुम्ही? कुठे हरवलेला आजोबा? ठमे गडे भवाने, तू कुठे हरवली होतीस? खोटं नका बोलू आजोबा. मी नव्हते हरवले, तुम्हीच हरवला होता. आता पुन्हा असं हरवू नका आजोबा. नाही बेटा, नाही नाही हरवणार. आणि हरवलं ना तर पुन्हा नाही सापडणार. जा बेटा, तुझ्या आईकडे जा. अगं, असा मी कचऱ्याच्या कुंडीसारखा झालोय.
8 दिवस अंग घासत बसावं लागेल. जा, शाणे आहेस ना, जा बेटा जा. सुहास. आई. बाबा बाबा चल. नाही अप्पा. अप्पा तुम्ही कुठेही जायचं नाहीये. तुम्ही आमच्यासोबत येणार आहात अप्पा. आमच्यासोबत चला. चला. आपण तुम्ही आम्हाला सर्वांना क्षमा करायला हवं. मी माझ्याकडे नलूकडे तुम्ही कुठेही राहा, मला कसलाही त्रास होणार नाही. साहेब, हा माझा बाबा आहे, तुमचा कोणी नाही. तुम्ही सोडला, मला सापडला. तुमच्या दुनियेत राहिला नाही तो आता. त्याला कोण आता डोकं ठेचायला घेऊन जातो पाहतो मी. चल बाबा. नाही. तुझा काय संबंध आहे त्याच्याशी? काय संबंध त्याच्याशी? घरी नेऊन लुबाडते त्याला. बाबा बाबा राजा इन्स्पेक्टर साहेब गाडी देऊन त्याला बोलून आण. जा घेऊन ये लवकर. तुझा काय संबंध त्याच्याशी? हो इकडे. राजा जाधवराव इकडे लवकर. घाबरत नाही कोणाच्या बाबाला. घाबरे. माझा बाबा आहे तो. माझा बाबा आहे. राजा राजा बाबा. राजा 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 इन्स्पेक्टर साहेब इकडे या. राजा काय झालं सुधाकर? हा मवाली आमच्या आपण आमच्या बरोबर येऊ देत नाही. अरे मस्ती आली तुला? राजा मस्ती आली? राजा 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 बाबा राजा बाबा राजा बाबा राजा राजा काय चालतं इथून? बाबा राजा बस करा. तलवारी म्यान बंद करा. रात्रीच्या गैवाराने गंधून जातील त्या. ईश्वरानं तुकापासून आमचं रक्षण केलं आणि आम्हीच परस्परांचा संवार करायला लागलोय. बस एकदम बंद. इन्स्पेक्टर साहेब, हे थिएटर आहे, हे माझं राज्य आहे. मी अप्पा बेलवलकर नट सम्राट तुम्हाला सांगतोय. तुम्ही इथून निघून जा, निघून जा. जा तिकडच्या जगात जा. तिथे खरे चोर चोऱ्या करतायत, खरे वृंदावन वसुंधरा बलात्कार करतायत. तिकडे गरज आहे तुमची, तिकडे गरज आहे. जा इन्स्पेक्टर साहेब जा. साहेब तुम्ही गाडी जाऊन थांबा. बाबा बाबा राजा बाबा माझ्या राजाला मारलं तुम्ही. माझ्या राजाला नाही, मलाच मारलं. हे रक्त माझ्या राजाचं नाही, माझच आहे. बाबा राजा अप्पा तुम्ही माझं ऐकणार नाहीत का? तुमच्या लाडक्या कोकणासाठी तरी चला अप्पा. अप्पा माझ्या लाडक्या कोकणा, रागा लोभाची किलमेश माझ्या मनात आता शिल्लक राहिलेली नाही आहे. नाही लाडक्यानो, मी कोणावर रागवणार नाहीये. चैत्रातली सोनेरी सकाळ माझ्या अंगातून झिरपते आहे. नव्या नाटकाचा पडदा वर जायची वेळ झाली आहे. 3री घंटा वाजते. माझी नटी अगोदर स्टेजवर जाऊन बसली आहे माझी वाट पाहत. राजानं मला सांगितले हे थिएटर आहे, बस आणखीन काय होय. राजानं मला सांगितलं, राजा राजा माझ्या जवळ ये, थमे रतुई. करणारे मरताना सोन्याचा 10 दिला होता,
पण नटाजवळ शेवटी नाटकच शिल्लक राहतं. पोरांनो, मी नाटकाशिवाय तुम्हाला काय देणार, काय देणार, काय देणार? आप्पा, ही मुंबई आहे. 4 माणसं जमली ना तर जन्माची इज्जत जाईल आपली, तुमचीही आणि आमचीही. आप्पा, मी पाया पडतो तुमच्या. आप्पा, खरंच मी पाया पडतो तुमच्या. आप्पा, आप्पा प्लीज, मी पाया पडतो तुमच्या. आप्पा, दूर व्हा, मी सांगतो दूर व्हा. या प्रार्थना निरर्थक आहेत. दया दाखवा म्हणून जुलियस सीझर कोणाची प्रार्थना करीत नाहीये, आणि कोणी दया दाखवली तर त्याच्या दया करत नाही. सीझर असा आहे उत्तरेकडील नक्षत्रासारखा, त्याच्या अडाळपणा तोड नाही साऱ्या तारांगणात. आकाशात चित्रालय लक्षामध्ये ठेणग्या प्रत्येक जळते आहे, चमकते आहे, पण आपल्या जागेवर ठामपणे उभं राहणारी एकच ध्रुवाची चांदणी. अगणित माणसाचे दूत मला असा एकच माणूस माहिती आहे जो आपल्या जागेवर ठामपणे उभा आहे. तो मी आहे. मी आहे जुलियस सीझर. मी आहे अथर्लो. मी आहे गणपत बेलवलकर नट सम्राट. सारे महापुरुष माझ्या देहाच्या शाम्यानात राहायला आले, आणि महापुरुषाची छाती म्हणजे मारेकरांच्या कट्टारीला जीव चिरंतर आव्हान, कायमचं आव्हान. ते पहा, ते पहा, मारेकरी आपल्या कट्टेरी उपरते मला या जुलियस सीझरला मारण्यासाठी. मला चौदा तुझे हेड नाही. तो मारेकर ओरडतोय, मारा, मारा, चालवा कट्टेरी, चालवा, चालवा कट्टेरी. तू सुद्धा मर, मर सीझर, मर. राजा, असं नाटक असतं, असं नाटक असतं. बाबा, प्रवेश सरला अंधाराचे मंच मिळाला, पुन्हा तुझ्या स्तव याच तमातून नवा मंच उजवेल.